टिपा मारता येतात हो, पण ब्लाऊज शिवता येत नाहीत. साधे ब्लाऊज येतात, अस्तरचे येत नाहीत. 17 तुकडे करा आणि परत जोडत बसा. माझ्या तर न पायी डोक्यात शिरत नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी ऋतुजा घेऊन येत आहे तुमच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची, पेपर कटिंगचा वापर करून ब्लाऊज कसा कट करायचा, तो शिवायचा कसा, मस्त मस्त डिझायनर गळे कसे शिवायचे हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार. आपण ही सुंदर ब्लाऊज डिझाईन सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, ऋतुरेखा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं उंची घेत आहे 14 इंच. कंबर 7 इंच प्लस 2 इंच मार्जिन. शोल्डर घेते 5.5 इंच आणि मुंडा 6 इंच. मी इथं छाती घेते 8.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन. मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथं 1.5 इंचावरती खूण करून गोल आकार देऊन घेणार आहे. त्यानंतर अस्तरची इथं कटिंग करून घेतली. अस्तरवरती कटिंग करून झाल्यानंतर ते मेन कापडावरती ठेवून पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्यानंतर ते कट करून घ्यायचं आहे. इथं गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, गळ्याची उंची 4 इंच आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर खाली 1 इंच अंतर ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॉक्स बनवून घेतला आणि मंदिराच्या कळसाप्रमाणे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. एकदम हलक्या हातानं व्यवस्थित. डिझाईनचा गळा शिवण्याचा सोपी पद्धत म्हणजे जो आपण गळ्याचा आकार दिलाय तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा छापून घ्यायचा आणि त्यानंतर खडूने तो अजून डार्क करून घ्यायचा. आपण इथं गळ्याचा आकार कुठंच कट करून घेणार नाहीये, जेणेकरून आपल्याला शिवताना अजूनच सोपं जाईल. त्यानंतर मेन कापडावरती मी अस्तरचं कापड ठेवून घेतलं, व्यवस्थित इथं पिना लावून घेतल्या आणि त्यानंतर खालच्या बाजूने आधी एक सरळ टिप मारून घेतली आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नंतर खडूचा आपण जे काय आकार दिलेला आहे गळ्याचा त्यावरती व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून झाल्यानंतर थोडंसं अंतर ठेवून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. गळा कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, जेणेकरून आपली फिनिशिंग चांगली येईल. त्यानंतर ब्लाऊज पलटी करून घ्यायचा आहे. बघा आपला गळा किती छान दिसतोय ते. खालच्या बाजूला एक काटाची पट्टी लावली की झाला आपला डिझायनर सुंदर गळा तयार.